जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आमच्या सुपरमास्टर या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, पोलीस भरती 2024-25च्या अनुषंगाने पोलीस भरती प्रक्रियेतील पहिला टप्पा म्हणजेच फिजिकल टेस्ट, जी मैदानी चाचणी पास करून यशस्वीरित्या लेखी परीक्षेसाठी पात्र झालेल्या आणि 15 मार्च 2026ला पोलीस भरतीची लेखी परीक्षा असलेल्या सर्वच्या सर्व महाराष्ट्रातील तरुण तरुणी उमेदवारांचं खूप खूप या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांना येणाऱ्या पेपरसाठी खूप खूप या ठिकाणी शुभेच्छा देतो। तुम्हा सर्वांना बेस्ट ऑफ लक। पेपर यशस्वीरित्या सोडवा, व्यवस्थितरित्या सोडवा, चांगले मार्क्स घ्या आणि तुम्ही मित्रांनो या वर्षीच्या भरतीमध्ये खाकी वर्दीमध्ये नक्की दिसा असे आम्ही तुम्हाला पुनश्च एकदा शुभेच्छा देतो। आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो या परीक्षेसाठी आपल्याला जाताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे, पेपर कसा सोडवायचा आहे, काय काय गोष्टी आपल्यावर या ठिकाणी दडपण आणू शकतात, ह्या संपूर्ण गोष्टी आपण या ठिकाणी सविस्तरपणे बघूया। तत्पूर्वी जर मित्रांनो तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल आणि अद्यापही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूला जे बेल आयकॉनचं बटन आहे त्याला देखील प्रेस करून ठेवा। मित्रांनो बघा, पोलीस भरतीच्या प्रक्रियेतील सर्वात महत्त्वाचा पहिला टप्पा म्हणजे तो आहे फिजिकल टेस्ट, मैदानी चाचणी, शारीरिक चाचणी। ही तुम्ही यशस्वीरित्या पास केली, कोणी 1 वर्ष, कोणी 2 वर्ष, कोणी 5-5 वर्ष मेहनत केलेली असेल आणि त्या मेहनतीचं या ठिकाणी मित्रांनो चीज झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे आणि त्याच तुमच्या मेहनतीचं या ठिकाणी यश प्राप्त झालं आणि तुम्हाला फिजिकल चाचणीमध्ये पात्र करून लेखी परीक्षेसाठी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी संधी मिळालेली आहे। या संधीचं आपल्याला सोनं करायचं आहे। आता बघा, काही काही उमेदवार काय करतात मित्रांनो, तर भरतीच्या वेळेपर्यंत म्हणजे केंद्रावर जाईपर्यंत असे पुस्तकं धरून बसून असतात आणि नुसतं वाचत असतात। त्यामुळे बघा याचं होते काय, तर मनावर उलटा दडपण आणि ताण पडतो। तर मित्रांनो बघा, पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेला जाताना मनावर कुठलाही ताण असू नये। जर आपल्या मनावर जर कुठला ताण असेल, दबाव असेल, प्रेशराईज जर आपण असू तर मित्रांनो आपण व्यवस्थितरित्या प्रश्नांना किंवा पेपरला ट्रॅकल करू शकणार नाही। त्यामुळे निश्चिंत राहा, बिंदास फ्री माइंडनं जायचं आहे। असं समजायचं आहे की आपण एक पायरी पूर्ण केलेली आहे, दुसरी पायरी आपण सहजरित्या पूर्ण करणार आहोत। त्यामुळे कुठलाही मनावर दडपण ठेवायचं नाही, बिंदास पेपर सोडवायचं आणि निश्चिंत मोकळ्या मनानं जायचं, टेन्शन घ्यायचं नाही, ठीक आहे। त्यानंतर आता बघा, आपल्याला परीक्षा केंद्रावर जाताना कोणकोणत्या गोष्टी, तर मित्रांनो आपण वेळे अगोदर व्यवस्थितरित्या पोहोचलं पाहिजे, यासाठी आपल्याला काळजी घ्यायची आहे। त्यानुसार वेळेच्या आधीच तुम्ही तयारी करून ओके निघा। त्यानंतर तुम्हाला स्वतःचं त्या ठिकाणी पेपर पॅड आणि बॉलपेन पुरवल्या जाणार आहे। त्यामुळे तुम्हाला साहित्याची चिंता करायची गरज नाही, फक्त तुम्हाला स्वतःचे प्रवेशपत्र आणि एक ID प्रूफ, ओरिजिनल ID प्रूफ हे सोबत घेऊन जायचं आहे, जे तुम्हाला महापोलीस.in या संकेतस्थळावर तुम्हाला प्रसिद्ध करून देण्यात आलेलं तुमचं प्रवेशपत्र त्या ठिकाणी सोबत घेऊन जायचं आहे। आता प्रवेशपत्र वगैरे सर्व आपण सोबत घेऊन जायचं। पेन आणि पेपर पॅड मिळणार असल्याची या ठिकाणी आपल्याला माहिती प्राप्त झालेली आहे। त्यानंतर बघा, परीक्षा केंद्रावर मित्रांनो तुम्हाला निदान 1 ते 1.5 तास आधी पोहोचायचं आहे। आता 1 ते 1.5 तास आधी जर आपण पोहोचलो तर मित्रांनो आपलं होईल काय, व्यवस्थितरित्या केंद्र बघून होते, त्यानंतर आपला खोली क्रमांक, सीट नंबर, सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या, त्यानंतर आपलं व्हेरिफिकेशन, डॉक्युमेंट्स पडताळणी, तुमचं प्रवेशपत्र पाहणी, ID प्रूफ पाहणी वगैरे सर्व काही व्यवस्थितरित्या होते आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या बैठक क्रमांकावर जाऊन बसायचं आहे। म्हणजे तुम्हाला बिनधास्त त्या ठिकाणी वेळ मिळतो आणि तुमच्यावर कुठलाही दडपण राहत नाही। समजा जर तुम्ही परीक्षा केंद्रावर अगदी वेळेवर पोहोचलात किंवा कमी वेळ आहे आणि अशा कंडिशनमध्ये जर तुम्ही पोहोचलात तर मित्रांनो तुम्हाला त्या ठिकाणी घाई होणार आहे आणि घाई झाल्यामुळे काय होते, तर उलट आपल्या मनावर पुन्हा ताण येतो, मग आपली धांदल उडून जाते। त्यामुळे परीक्षा केंद्रावर कृपा करून परीक्षेच्या आधी पोहोचायचं आहे, ठीक आहे। त्यानंतर मित्रांनो बघा, परीक्षा हॉलमध्ये बसल्यानंतर किंवा परीक्षेला जाताना इतर कोणत्याही गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही, आपल्याला फक्त पेपरकडे लक्ष द्यायचं आहे। नाहीतर काय होते की बरेच उमेदवार या ठिकाणी दुसऱ्या उमेदवारांना डिमोटिवेट करण्यासाठी निगेटिव्ह चर्चा करत असतात। तर उमेदवारांच्या किंवा इतर कोणाच्याही निगेटिव्ह गोष्टींकडे लक्ष न देता तुम्हाला स्वतःच्या पेपरकडे लक्ष द्यायचं आहे। आपल्याला टार्गेट करून चालायचं आहे की हा पेपर मला पास करायचा आहे आणि मी तो नक्की पास करणारच, हा उद्देश घेऊन तुम्हाला या ठिकाणी जायचं आहे। कोणी कितीही निगेटिव्ह तुम्हाला या ठिकाणी सांगायचा प्रयत्न केला किंवा डिमोटिवेट करण्याचा प्रयत्न केला तरी त्यांच्याकडे आपल्याला दुर्लक्ष करून चालायचं आहे।
मित्रांनो, तुम्हाला एक मन सांगतो की हाती चले बाजार कुत्ते भुके हजार म्हणतो ना, तशा प्रकारे आपण कोणाकडेही लक्ष द्यायचं नाही. आपल्याला एवढं आपल्या मनाला समजवायचं आहे की मला या ठिकाणी व्यवस्थितरित्या यशस्वी करून दाखवायचं आहे. त्यामुळे बरेच लोक तुमचे जे प्रतिस्पर्धी असतात ते तुम्हाला डिमोटिवेट करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतात. कारण नक्कीच मित्रांनो, तुमच्या जवळ बसणारे हे सुद्धा तुम्हाला डिमोटिवेट करण्याचे चान्सेस असतात. कारण मित्रांनो, तुम्ही त्यांचे प्रतिस्पर्धी असता. सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की तुम्ही त्यांचे प्रतिस्पर्धी असता. त्यामुळे कुणीही कुणाचा होत नाही. तुम्हाला कुणीही खरं या ठिकाणी किंवा व्यवस्थितरित्या सांगत नाही. त्यामुळे कुणाच्याही चुकीच्या गोष्टींवर लक्ष द्यायचं नाही. आता मित्रांनो, परीक्षा केंद्रात पोहोचल्यानंतर तुम्ही बिनधास्तरित्या बसून आहात आणि त्यानंतर तुम्हाला आरामात या ठिकाणी बरोबर तुमच्या वेळेनुसार पेपर मिळाला. पेपर मिळाल्यानंतर मित्रांनो, जे तुमच्या परीक्षा हॉलमध्ये परीक्षक असतील, जे परीक्षक लागलेले असतील, त्यांच्याकडून तुम्हाला सूचना दिली जाईल की बेल वाजल्यानंतर किंवा ते तुमच्यासाठी जी काही वॉर्निंग घंटा असेल त्या वेळेमध्ये तुम्हाला पेपर ओपन करायचा आहे किंवा पेपरची शील तोडायची आहे. पेपरची शील तोडल्यानंतर तुम्हाला संपूर्ण गोष्टी त्या ठिकाणी चेक करून घ्यायच्या आहेत आधी, की प्रश्नपत्रिका कशी आहे, पूर्ण प्रश्न आहेत का. आता प्रश्नपत्रिका चेक करताना करायचं काय आहे, तर मित्रांनो, सर्वात आधी बघा, आपल्याला 90 मिनिटाचा जो पेपर आहे, या 90 मिनिटाच्या पेपरमध्ये व्यवस्थितरित्या प्रश्नपत्रिका बघून घ्यायची आहे. आता प्रश्नपत्रिका बघताना जे प्रश्न तुम्हाला ॲक्युरेट येतात किंवा जे एकदम हमखास पाहता क्षणी तुमच्या डोक्यामध्ये क्लिक होतात, असे प्रश्न तुम्हाला पटकन लक्षात येतील आणि त्यामुळे तुमचा अजून कॉन्फिडन्स वाढेल. आणि तुम्हाला एका दृष्टिक्षेपात पेपर नेमका कशा पद्धतीचा आहे, कोणता भाग आधी विचारले आहे, मराठी आहे, GK आहे, रिजनिंग आहे की मॅथ आहे, ह्या संपूर्ण घटकांबद्दल तुम्हाला एक ओझरती नजर तुम्हाला पेपरविषयी माहीत होऊन जाईल. म्हणजे यामध्ये तुम्हाला बघा, जे सोपे प्रश्न असतात त्यांना पटकन सोडवायला तुम्हाला या ठिकाणी निर्णय घेता येईल. म्हणजे संपूर्ण पेपर तुमचा पहिल्या 2-3 मिनिटांमध्ये तुमचा पाहून झाल्या पाहिजे. मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही नियोजन करा. नाही तर धरलं की पेपर सोडवायला सुरुवात केलं, मग होते काय, कधी कधी सुरुवातीला प्रश्न असतात हार्ड आणि मागे असतात सोपे. मग आपण कठीण प्रश्नांवर उगाचच वेळ घालवत असतो आणि मागच्या बाजूला तिकडे मग 80 ते 100च्या दरम्यान प्रश्न सोपे असतात. अशा वेळी मित्रांनो, मग आपलं वेळेचं नियोजन चुकते. त्यामुळे आधी माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला आणि सजेशन सुद्धा आहे की तुम्ही आधी पेपर व्यवस्थितरित्या बघून घ्या. ठीक आहे. त्यानंतर बघा, पेपर सोडवायला सुरुवात करताना मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं सांगतो मी तुम्हाला, पेपर कोणता विषय पहिले घ्यायचा. तर मित्रांनो, तुम्हाला जो विषय अगदी सोपा आणि इझी जातो तो विषय पहिले घ्या. परंतु मी या ठिकाणी तुम्हाला सजेस्ट करेन की GKला सर्वात पहिले प्राधान्य द्यायचं. आता GKमध्ये सोडवताना काय करायचं, कारण मित्रांनो, GKमध्ये असते वन लाईनर. ठीक आहे. GKमध्ये वन लाईनर विचार करण्याची या ठिकाणी काही गरजच राहत नाही. त्यामुळे GKचे वन लाईनर प्रश्न आधी सोडवा. पटपट 20-20 सेकंदाच्या अंदर तुमचे ते प्रश्न सोडवून व्हायला पाहिजे. म्हणजे GKच्या प्रश्नांमुळे काय होईल मित्रांनो, तर तुमचे कमीत कमी वेळात जास्त प्रश्न आधी सोडवून होतील आणि तुमचा उरलेला वेळ जो आहे तो बाकी इतर कठीण प्रश्नांकडे त्या ठिकाणी तुम्हाला ॲडजस्ट करता येईल. आता GKचे प्रश्न मित्रांनो बघा, जे प्रश्न तुम्हाला येतात ते व्यवस्थितरित्या पटपट सोडवून घ्या. त्यानंतर जे प्रश्न येत नाही त्यांना असू द्या, जर तुम्हाला वेळ मिळाला तर नंतर तुम्ही त्यांना बघून व्यवस्थितरित्या त्याच्यावर विचार करू शकता. त्यानंतर मी दुसरा विषय सजेस्ट करेन की तुम्ही दुसरा मराठी ग्रामरला प्राधान्य द्या. कारण आपण जर तुलना केली तर मित्रांनो, हे जे आहेत त्याला वेळेनुसार या ठिकाणी आपण डिवाईड करत आहोत. वेळ कोणाला जास्त लागते, कोणाला म्हणजे कमी वेळेकडून मी जास्त वेळेकडे नेत आहे. ठीक आहे. त्यानंतर मराठी ग्रामरला तुम्ही त्याच पद्धतीनं सोडवा. जे प्रश्न तुम्हाला येतात ते पटपट टिक करा आणि सोबतच गोले रंगवा. सहजासहजी मित्रांनो बघा, नाहीतर काही उमेदवार काय करतात, सर्वात महत्त्वाची सिले मिस्टेक या ठिकाणी कोणती होते, उमेदवार काय करतात तर प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न पाहून ठेवतात, बरोबर त्यांची उत्तरं काढून ठेवतात आणि गोल या ठिकाणी रंगवतच नाही. आणि काय होते, कधी कधी आपण आधी पूर्ण प्रश्न सोडवून टाकतो किंवा पूर्ण प्रश्न पाहून घेतो आणि शेवटी आपण गोले रंगवतो. अशा वेळी काय होते, तर एखादा प्रश्न चुकला किंवा एखादा गोल रंगवताना तो वरच्या किंवा खालच्या नंबरला गेला तर मित्रांनो पूर्ण सिरीज चुकण्याची या ठिकाणी चान्सेस असतात. आणि अशामुळे काय होते, तर आपला ज्या ठिकाणी कॉन्फिडन्स राहतो तो पूर्णपणे लो होऊन जातो आणि पूर्ण सिरीज चुकते. पूर्ण समजा एखादा
लगातार जर 2 ऑप्शन सारखे असतील तर एखादाच फक्त या ठिकाणी पर्याय बरोबर असू शकतो, अन्यथा संपूर्ण सिरीजची सिरीज चुकते. त्यामुळे या सिली मिस्टेक करू नका. त्यानंतर मित्रांनो दुसरी एक सिली मिस्टेक कोणती आहे, तर तुम्ही पेपर सोडवताना आपण काय करतो, आपल्याला घाई असते किंवा कसं एक मनामध्ये धास्ती असते, माझा पेपर कारण दडपण असते मित्रांनो, किती जरी म्हणलं तरी मनावर दडपण असते. त्यामुळे पेपर सोडवताना आपण काय करतो, 2 नंबर म्हणतो, 2 नंबर सोडवतो, वाचतोही 2 नंबर, पण उत्तरपत्रिकेमध्ये रंगवताना आपण 3 नंबरचा गोल करतो. तर या ठिकाणी थोडंसं काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आपल्याला, की मी खरोखरच 2 नंबरचाच उत्तर बरोबर आहे आणि मी 2 नंबरचाच गोल रंगवलेला आहे का, 3 नंबरचं उत्तर बरोबर आहे आणि 3 नंबरचाच गोल रंगवलेला आहे का, ही सुद्धा तुम्हाला काळजी घ्यायची आहे. नाहीतर मित्रांनो तुम्हाला विचारलेलं आहे भारताची राजधानी कोणती आहे, पर्याय नंबर 1 मध्ये आहे दिल्ली आणि तुम्ही पर्याय नंबर 2चा जर गोल रंगवला तर मित्रांनो येणारा प्रश्न तुमचा चुकला, त्यामुळेही तुमचा कॉन्फिडन्स या ठिकाणी लो होते आणि पुढे समोर येणारे जे प्रश्न असतात तेही सोडवण्याची आपली मानसिकता राहत नाही. त्यामुळे थोडीशी काळजी घ्या आणि या सिली मिस्टेक पासून वाचून राहा. त्यानंतर मित्रांनो मराठीच्या नंतर मी तुम्हाला सजेस्ट करेन की गणित आणि बुद्धिमत्ता हे दोन्ही विषय जशाच तशा तोडीचे आहेत. तर त्यामध्ये तुम्हाला जर गणिताच्या ट्रिक्स किंवा क्लुप्त्या जर छान जमत असतील तर गणिताला आधी सोडवा आणि शेवटी बुद्धिमत्ताला. आणि ज्यांचा बुद्धिमत्ता या विषयावर जर हातखंडा असेल तर त्यांनी बुद्धिमत्ताला सोडवायचं आहे आणि शेवटी गणित या विषयाला सोडवायचं आहे. मित्रांनो तुमचं कॅल्क्युलेशन स्पीड ही या ठिकाणी पेपरमध्ये खूपच महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. तुमचं कॅल्क्युलेशन स्पीड आणि ॲक्युरेसी हे सर्वात महत्त्वाच्या भूमिका बजावणार आहेत. त्यामुळे मित्रांनो तुमची जे सोडवण्याची स्पीड आहे ती वाढवा आणि अचूकता ही तुमच्या कार्यामध्ये असायलाच पाहिजे. तेव्हाच मित्रांनो या ठिकाणी आपण पेपरमध्ये यशस्वी होऊ शकणार आहोत. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला या गोष्टी करायच्या आहेत आणि पेपर सोडवताना कुठेही इकडे तिकडे लक्ष द्यायचं नाही. कोणाचा आवाज आला काही आला, कारण कोणीही तुम्हाला या ठिकाणी सांगणार नाही किंवा कोणाकडूनही काही अपेक्षा करायची नाही. आपल्याला स्वतःच्या मतानं एकदम 100 पैकी 100ही प्रश्न सोडवून झाले पाहिजे. या उद्देशाने आपल्याला 90 मिनिटात 100ही प्रश्न सोडवायचे आहेत. आता समजा मित्रांनो की तुमचे प्रश्न कमी सोडवून झालेले आहेत, समजा 80 किंवा 85 प्रश्न सोडवून झाले आहेत आणि तुमचे अजून पुन्हा 10 प्रश्न सोडवायचे राहिले आहेत आणि वॉर्निंग बेल वाजली किंवा समजा आता तुमची वेळ संपत आली आहे, अशा कंडिशनमध्ये तुम्हाला ते प्रश्न मित्रांनो कृपा करून कोरे ठेवायचे नाही. कोरे ठेवलात तर मित्रांनो त्याचे मार्क मिळणार नाही. त्यामुळे जर आपल्याला या ठिकाणी पूर्ण प्रश्न जर सोडवून नाही होत असतील तर कृपा करून शेवटच्या 1 मिनिटामध्ये पटपट जे उरलेले जे प्रश्न आहेत त्यांचे गोले रंगवून ठेवा. निदान मित्रांनो त्या ठिकाणी आपला अंदाजी तुक्का तरी लागला तरी मित्रांनो 2-4 मार्क आपले बनून जातील. आपण जर कोरे ठेवला तर काही आपल्याला त्याचा फायदा होणार नाही, कारण या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग नसल्यामुळे आपण बिंदास 100च्या 100ही प्रश्न सोडवायचे आहेत. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला कॉन्फिडंटली प्रश्नपत्रिका सोडवायची आहे आणि संपूर्ण प्रश्न सोडवण्याची खात्री करूनच तुम्हाला त्यानंतरच ती परीक्षकांकडे तुम्हाला तुमची उत्तरपत्रिका सुपूर्द करायची आहे. व्यवस्थितरित्या 100चे 100ही प्रश्न सोडवा आणि पैकीच्या पैकी मार्क घ्या. पुनश्च एकदा मित्रांनो पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या महाराष्ट्रातील तमाम उमेदवारांना या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा आणि बेस्ट ऑफ लक. माहिती जर आवडली असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलवर जर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.